वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मिथुन येथील सूर्य धन, वाणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्यांना विशेष महत्त्व ह्या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. द्वितीय स्थानातील सूर्य आर्थिक नियोजन अधिक प्रभावी करण्यामध्ये तुम्हाला सहाय्यभूत होईल. योग्य वेळी घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मंगळाच्या प्रभावामुळे ह्या आठवड्यामध्ये वृषभ राशीमध्ये धनसंचय योग आणि कुटुंब सौहार्द योग हे दोन योग गुरु शुक्राच्या शुभ प्रभावामुळे होत असल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला सहज प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना वरिष्ठांकडून विश्वासाची नवीन जबाबदारी मिळू शकते. कार्यालयातील तुमची शांत आणि संयमी कार्यपद्धती इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. व्यावसायिकांनी नवीन ग्राहकांपेक्षा विद्यमान ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर द्यावा. मार्केटिंग, किरकोळ व्यापार, शेतीपूरक व्यवसाय आणि खाद्य क्षेत्राशी संबंधित वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये चांगला लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास उत्कृष्ट यश संपादन करू शकाल. विशेषतः लेखा, बँकिंग, वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा प्रगतिकारक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक चैनीच्या वस्तूंवर खर्च करणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा तुमचे नाते अधिक दृढ करेल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल आणि भविष्यातील नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा जोडीदाराशी होईल. अविवाहित व्यक्तींना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी ह्या आठवड्यात जाणवू शकतात. थंड पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा. हलका व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहून येणारं प्रत्येक आव्हान तुम्ही सहज पेलवू शकाल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा शुभ्र. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 10 जुलै व 11 जुलै. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी सकाळी घरातील तुळशीच्या कुंडीजवळ एखाद्या छोट्याशा मातीच्या वाटीत थोडे कच्चे तांदूळ, 2 वेलची आणि 1 खडीसाखरेचा तुकडा ठेवा आणि मनोभावे माता लक्ष्मीचे स्मरण करा. संध्याकाळी हे तांदूळ वेलचीसह पक्ष्यांना खाऊ घाला आणि खडीसाखर एखाद्या लहान मुलाला द्या. पारंपरिक मान्यतेनुसार वृषभ राशीच्या जातकांना हा उपाय केल्यामुळे धनप्रवाहामध्ये स्थिरता येते, कौटुंबिक सौख्य लाभते आणि सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होते. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत दशमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदाऱ्या ह्यामध्ये उल्लेखनीय प्रगतीची संधी निर्माण होईल. दशमस्थानी सूर्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तर गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे कन्या राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये महत्त्वाचे 2 योग होणार आहेत. राजमान्यता योग आणि कर्मसिद्धी योग. ह्या योगांमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना वरिष्ठांकडून विश्वास आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. मुलाखत, पदोन्नती किंवा विभागीय बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही सकारात्मक घटना घडतील. व्यावसायिकांसाठी नवीन व्यावसायिक करार, सरकारी कामे, व्यावसायिक विस्तार आणि विश्वासार्ह ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा कालावधी उत्तम काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य आणि नियोजनाचा राहील. विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी, लेखापाल, प्रशासन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नामध्ये स्थिरता राहील आणि पूर्वी अडकलेले पैसे ह्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे आणि त्या गुंतवणुकीसंदर्भात जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून व्यावहारिक सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडाल. प्रेमसंबंधामध्ये स्पष्ट संवादामुळे विश्वास दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, त्वचा व ॲलर्जीशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतो. तेव्हा त्यासंबंधी काही औषधोपचार सुरू असतील तर ते योग्य पद्धतीने
सुरू ठेवा. नियमित व्यायाम, पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे आठवडाभर तुमची ऊर्जा टिकून राहील. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे पोपटी हिरवा. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 8 व 9 जुलै. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ हिरव्या कपड्यावर मुठभर अख्खे मुगाचे दाणे घ्या. एक सुपारी आणि एक तुळशीचं पान ठेवा आणि श्री गणपतीचे स्मरण करा. काही मिनिटांनंतर मूग पक्ष्यांना खाऊ घाला. तुळशीचे पान तुळशीच्या कुंडीत अर्पण करा आणि सुपारी देवघरात पुढील बुधवारपर्यंत ठेवा. त्यानंतर ती विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे कन्या राशीच्या जातकांना बुद्धीमध्ये स्थिरता येईल, कार्यातील अचूकता वाढेल, अडथळ्यांचे निवारण होईल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी हा उपाय शुभकारक मानला जाईल. मकर राशीच्या जातकांना मिथुन येथील सूर्य 6th स्थानी भ्रमण करत असल्यामुळे स्पर्धा, कार्यक्षमता, शिस्त आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. 6th स्थानी सूर्यामुळे विरोधकांवर मात कराल. कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घ्याल. गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीमध्ये विजय प्राप्ती योग आणि सेवा सन्मान योग हे 2 महत्त्वाचे योग ह्या आठवड्यामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामातील सातत्य व प्रामाणिकपणाचे कौतुक करतील. पदोन्नती व महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग मिळण्याचे संकेत वृद्धिंगत होतील. व्यावसायिकांनी कामकाजातील व्यवस्थापन सुधारल्यास तुमचा नफा वाढू शकतो. जुने थकीत व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी अत्यंत फलदायक असा हा आठवडा ठरणार आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपेक्षित प्रगती साधू शकाल. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. जुनी अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदारीचे योग्य विभाजन केल्यास नात्यामध्ये समतोल राहील. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कार्यक्षेत्रातील किंवा कुटुंबाच्या माध्यमातून चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये पचनसंस्था, गुडघेदुखी व थकवा थोडासा जाणवू शकतो. तेव्हा नियमित चालण्याचा किमान 15 मिनिटे व्यायाम करा. वेळेवर जेवण घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद निळा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 8 जुलै व 11 जुलै. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या शनिवारी सकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात 1 चमचाभर काळे तीळ, थोडीशी काळी माती आणि 1 पिंपळाचे कोरडे पान ठेवून काही क्षण शनिदेवाचे स्मरण करा. त्यानंतर ही काळी माती घरातील एखाद्या मातीच्या कुंडीत टाका. उडीद पक्ष्यांसाठी खायला द्या. पिंपळाचे पान वाहत्या पाण्यात विसर्जन करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मकर राशीच्या जातकांना त्यांच्या कर्मातील अडथळे कमी करून कार्यक्षमता वृद्धिंगत होईल, स्थिरता येईल आणि मानसिक धैर्य आणि प्रगतीसाठी हा उपाय ह्या आठवड्यामध्ये शुभकारक ठरणार आहे.